समाधियामी बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय साधु भीमस्मरण सकल विजं विदुरयानं देवरूप सुजीव निमल चक्कु गभीर घोष गौरवर्णं सुखाय अभय चित्तं धम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं भीमस्तुति दिव्य प्रभरत्न तु साधुवरदान तु आद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनामति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन भगवंत आमचा खरा चौदार संघरी शस्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती चाळिता उजाळिल्या गतिका मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती शरण बुद्धासमी शरण संघासमी भीमराजा शरण संघासमी भीमराजा शरण संघासमी भीमराजा। उपस्थित सर्वांचं पुनश्च मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत। अतिशय सुंदर पवित्र अशा वातावरणामध्ये आपण हा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ श्रवण करत आहात। विशेष म्हणजे आपण ही जी वंदना म्हणतो त्याला प्रार्थना हे शब्द आहे आपल्या भाषेमध्ये, त्याला आपण वंदना म्हणतो। याला मंदिर आपण म्हणत नाही, याला विहार म्हणतो। प्रत्येक गोष्टीचं आपल्या धम्मामध्ये एक वेगळं सांगितलेलं आहे। आणि आपण जी वंदना म्हणतो या वंदनेमध्ये एवढी ताकद आहे। वंदनामध्ये काय आहे? तथागतानं सांगितलेले पंचशील मार्ग आहेत, अष्टशील मार्ग आहेत, हे आपल्याला सत्मार्गाकडे चांगल्या मार्गाकडे घेऊन जातात। बरोबर। आता हे म्हणत असताना आपण म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि। जेव्हा आपण असं म्हणतो ना अगदी मनातून, त्यावेळेस बुद्धं हे कंप होतात, आपले शब्द काय होतात? कंपन पावतात। आपले शब्द कंपन पावतात। असं कोणत्याच प्रार्थनेमध्ये नाहीये। ज्या पाली भाषेच्या ह्या ज्या बुद्ध वंदना आहेत, जेवढ्या सगळ्या गाथा आहेत, या सर्व गाथामध्ये मेंदूपर्यंत हे होते, कंपन होते। बघा, बुद्धं इथे, शरणं इथे, गच्छामि पूर्ण रक्तप्रवाह जो आहे तो पुन्हा वाहायला लागतो आणि मेंदूपर्यंत हा संदेश अधिक कंपन पावत जातो। निश्चित त्यामुळं आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे हा भाग जागृत होतो। त्यामुळे वंदनेला अतिशय महत्त्व आहे
आणि हे जे पाली भाषेमध्ये जे शब्द आहेत सर्वच कोणते घ्या. आता आपण म्हणतो दिव्य प्रभरत्न तू, यामध्ये कंपनी नाही होत शब्द. कोणती प्रार्थना घ्या तुम्ही दुसरी पाली भाषेची सोडून. पण पाली भाषेच्या हे जे आपण ग्रहण करतो यामध्ये खूप ताकद आहे. त्यामुळं अगदी ध्यानस्थ होऊन सकाळी कमीत कमी 10 मिनिटं तरी वंदना मोठ्या आवाजात म्हणायची. म्हणजे फक्तच बुद्धासमोर बसायचं, फूल लावायचं, अर्पण करायचं आणि वगैरे वगैरे. ही जी वंदना आहे ही मोठ्या आवाजात म्हणायची. पाठ नसेल पुस्तक घ्यायचं समोर आणि जेवढे आपल्याला म्हणता येईल पंचशील आहे, बुद्धपूजा आहे वगैरे, बाबांचे सर्व पाठ आहे, आईचे सर्व पाठ आहे, तसं आपण एक 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 गाथा पाठ करत चालायचे. आणि तुम्ही जर का स्नान केल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं मी बसणारच बुद्धासमोर, तर निश्चित हे संपूर्ण शरीर कंपन पाहून यामध्ये बुद्धमय असं चैतन्य निर्माण होतं. एवढी ताकद या वंदनेमध्ये आहे. आणि ताईंनी कालपर्यंत, आदरणीय मीनाताईंनी कालपर्यंत खूप छानपर्यंत चांगलं प्रबोधन केलं. आणि पुनश्च एकदा माझ्याकडे ते म्हणाले, सर उद्या तुम्ही घ्या. म्हटलं काही हरकत नाही. पुन्हा ताई वाचणार आहेत. पुन्हा ताई कोण आहेत अजून? ऋतुजा इंगळे सुद्धा आहेत, ती सुद्धा वाचणार आहे. म्हणजे कविता ताई गवई आहेत आणि पारवेताई, या सगळ्यांचा छान सहभाग यामध्ये सुरू आहे. आणि खरोखर आपल्या सर्वांचं म्हणजे विशाखा महिला मंडळाचं मी खूप हार्दिक स्वागत करतो. आता फक्त एकच आपल्याला काम करायचं आहे. आपण येतो, आपल्यासोबतचे रोज येतात. आता एक व्यक्ती, एक महिला एकांना जोडायची. ताईंच्या सोबत, जाधव ताईसोबत ह्या ताई आल्याच, त्यांनी एक जोडल्या. म्हणजे हा जो विचार आहे, हा विचार आता बघा ना, तथागताला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर 5च ब्राह्मण होते. 5 जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेला तेव्हा का मोबाईल होते, का फोन होते, का काय होतं, काहीच नव्हतं. परंतु हा जो विचार आहे हा अमर असा विचार आहे. त्यामुळं एकच व्यक्ती आपण वाढवायचा. ताईंनी कालपर्यंत खूप छान वाचलं. आपण या रमाईच्या पुस्तकापासनं, रमाईच्या ग्रंथापासनं आपण सुरुवात करतो. त्यामध्ये गंगाधर जो आहे तो गंगाधर लहानपणापासूनच आजारी होता. तसा त्यांचा पहिला मुलगा जो होता यशवंत सुद्धा पायाने लुळा पांगळा होता. अलग लक्षात. आणि त्याने नंतर बाबासाहेबांचं, यशवंत आंबेडकरांनी सुद्धा बाबासाहेबांचं जे कार्य आहे हे सगळ्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबांचं कार्य खूप मोठं पुढे नेलेलं आहे. आता हा जो गंगाधर आहे, हा गंगाधर लहानपणापासून अशक्त होता. तो कधी नीट राहिलाच नाही. जन्मासोबतच तो आजार घेऊन आला होता. रमाला त्याची आशा उरली नव्हती. तिनं उदत्त मनानं भीमरावांना लिहून कळवलं होतं की हा जन्मापासूनच जो आहे तो अशक्त आहे, क्षीण आहे आणि जगेल की नाही हे मात्र रमाला असं वाटत होतं. आणि हे दुःख जे आहे, हे दुःख पतीशिवाय कोणाला सांगणार? सर्वस्व जे होतं ते भीमराव होते. वडिलांसारखे जे सासरे होते, रामजी सकपाळ, त्यांचं सुद्धा निधन झालं होतं. मीरा आत्या सुद्धा वारली होती. एक ताईंनी सांगितलं, एक निधन झालं. एकेका त्या मृत्यूसोबत रमा सुद्धा थोडी क्षीण होत होती, थोडी मृत्यूकडे चालली होती. घरची परिस्थिती ही अशी. आणि हा व्यासंगी माणूस बाबासाहेब, अभ्यासाशिवाय काहीच नाही. ताईंनी काल सांगितलं की खोली लावून बसायचे ते, आणि रमाई त्यांचा डबा घेऊन यायची. रमाई ताटकळत उभी राहायची. पण बाबासाहेब मात्र त्या ध्यान साधनेतून बाहेर येत नव्हते. जसं तथागताला सगळ्यांनी सांगितलं की अरे एवढं सर्व आहे, काय कमी आहे तुला, तू फक्त परत ये,
तू फक्त परत ये. पण नाही, जी ध्यान साधना तथागतांनी आपल्या हृदयामध्ये कोरली होती ती शेवटपर्यंत त्यांनी ती कायम ठेवली. तसेच बाबासाहेबांनी संसार केला, रमाईशी लग्न केले, पुत्रप्राप्ती झाली, पण जो व्यासंग होता, तो ध्यास होता, त्यांनी हे पाहिलं होतं की क्षणोक्षणी माझा अपमान होतो, क्षणोक्षणी आमच्या लोकांना हीन लेखल्या जाते आणि यांच्यासाठी एकच शस्त्र आहे, ते म्हणजे अध्ययन, अभ्यास, विद्वत्ता, ज्ञान. याशिवाय आम्ही मात करू शकत नाही. आणि त्यामुळं बाबासाहेबा जगातला एकमेव माणूस आहे बाबासाहेब, जगातला, की ज्यांच्या घरी हजारो हजारो पुस्तकांचं पूर्ण घर होतं. घर, पुस्तकासाठीच घर बांधलं होतं त्यांनी. म्हणजे केवढी विद्वत्ता होती, केवढी ज्ञान साधना होती. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, आपण तर एवढंसं पुस्तक वाचतो आणि सांगतो वगैरे, पण त्यांनी हे पुस्तक वाचल्यानंतर आपण जर त्यांना विचारलं, बाबासाहेब अशी अशी घटना कुठे आहे हो, ते बरोबर सांगायचे. पान क्रमांक 29 या इतकी त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. म्हणजे एवढे ते ध्यान साधनेमध्ये गुंतलेले होते, एवढे ते ज्ञान पिसासू. काय किती शब्द आहेत बाबासाहेबांना, ज्ञान सूर्य, ज्ञान पिकासू, प्रकांड पंडित, असे अनेक 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 शब्द आहेत. तर क्षीण होती रमाई आणि साहजिकच घरच्या या वातावरणामुळं, पुरुष अन्न मिळाल्यामुळं रमाईची मुलंसुद्धा अशाच त्यांचे जन्म असेच कमकुवत स्वरूपामध्ये झाले. मग आता हे दुःख रमाई कुणाला सांगणार, कुणीच नव्हतं ना. कसला आवाज आहे? बरोबर, ओके 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 ठीक आहे. ते म्हणतात, रमा म्हणते, बाबासाहेबांनी हे कळवल्यावर हे लंडनवरून 25 नोव्हेंबर 1921 साली पाठवलेलं पत्र आहे. आणि बाबासाहेब मोठ्या आवडीनं रमाईला रामू म्हणायचे. रमाई रमाई तर बाकी सगळे म्हणायचेच घरचे, पण बाबासाहेबांचा आवडता शब्द होता तो माझी प्राणप्रिय रामू, आशीर्वाद. पत्र पोचलं. गंगाधर आजारी असल्याचं वाचून वाईट वाटलं. काय करणार, त्याचं आयुष्य तेवढंच असेल, त्याला आपण काय करणार आहोत. मन धरणा त्या रमाईला समजावून सांगण्याचा ते प्रयत्न करत होते. त्याची चिंता करण्याचं काही होईल असं वाटत नाही. हे होणारच असेल तर त्याला काय करणार आहोत. लंडनला यायच्या आधी झालेल्या भांडणात तुझ्यावर मी खूप रागावलो. रागाच्या भरात बरं वाईट बोललो, संतापलो. त्याबद्दल मला क्षमा कर. ते केवळ अभ्यासासाठी माझ्या हातून झालं. मलाही खूप वाईट वाटलं, पश्चाताप वाटतो. एक स्वार्थी झालो मी. संसारातून थोडं बाहेर आलो मी. माझं पाहिजे त्या प्रकारे तुझ्याकडे, मुलांच्याकडे लक्ष नाही. आणि माझ्या या स्वार्थपणामुळे मी थोडा चिडचिडा झालो आणि तुझ्यावर सुद्धा मी रागावलो. मला माफ कर रमा. मला साथ द्यायचं ठरवलंय. संसार हे तुझं क्षेत्र आहे, माझं क्षेत्र जे आहे ते ज्ञानाचं आहे, आणि तुझं जे क्षेत्र आहे ते संसाराचं आहे. आपल्या दोघांच्याही ज्या वाट्या आहेत थोड्या भिन्न आहेत. अभ्यास हे माझं क्षेत्र आणि अशी विभागणी करून घेतलीस. या तुझ्या समजूतदारपणाबद्दल मी कृतज्ञ आहे. खरोखर तू अशिक्षित आहे, गरीब घरची आहेस, परंतु माझ्या प्रत्येक भावनेला तू जोपासलं. प्रत्येक ज्यावेळेस संकट आलं असेल त्या प्रत्येक संकटामध्ये तुझी साथ आहे मला रमा. आणि काही क्षणी वेळप्रसंगी मी तुझ्यावर रागावलो, मला माफ कर. मला समजावून घे रमा.
मला ही सगळी भारतीय समाज रचना बदलावी असं तीव्रपणे वाटू लागले आहे. समाज रचना जी होती, 4 वर्ण होते, त्या 4 वर्णामधले चौथा वर्ण शूद्र होता आणि या शूद्रांना कोणत्याच प्रकारचा जीवन जगण्याचा चांगल्या प्रकारे अधिकार नव्हता. हे संपूर्ण चित्र वेळोवेळी शिक्षण घेताना प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांना आढळून आलं. त्यामुळे ही जी समाज रचना आहे, विसंगती जी आहे, ही सर्व आपल्याला बदलून टाकायची आहे. रमा तिच्या मनाला समजावून सांगतात, तू मला समजून घेतलं तर मला या कार्यासाठी खूप शक्ती मिळवता येईल. तू सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहेसच, त्याबद्दल तुझे आभार. तुझा अभ्यास चांगला चालला आहे हे वाचून मला फार आनंद झाला. आणि तू सुद्धा माझ्यासारखं थोडंफार का होईना सगळ्या मुलांचं करून संसार मध्ये रमून तू अभ्यास करतेस, हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. माझ्याजवळही तुला पाठवण्यासाठी पैसे नाहीत, तरी तुझी व्यवस्था मी करीत आहे. माझ्याकडून पैसे यायला वेळ लागला तर स्वतःचे दागिने मोडून खर्च कर भागो. परत आल्यावर तुझे दागिने मी परत करेन. दुसरा पर्याय काय आहे? आणि आपली गरिबी परिस्थिती असल्यामुळे कोण पैसे देणार आहे आपल्याला? त्यामुळे तुझ्याजवळ जे दागिने असतील ती मोड आणि घर खर्च भागो. यशवंत व मुकुंदचं काय चाललं आहे याबद्दल मागच्या पत्रात तू लिहिला नाहीस. त्यांच्या अभ्यासाची काळजी घ्यावी. माझी प्रकृती ठीक आहे, चिंता नसावी. अभ्यास अजून संपला नाही, जूनमध्ये येणं होईल असं वाटत नाही. या संबंधात पुढे कळवीन. आणि मग बरं पाण्याचा ग्लास आण बरं. पाण्याचा ग्लास बाहेर आहे. सर्वच कुशल आहे तुझा भीमराव. रमानं नवऱ्याचं पत्र वाचलं. तिला एका बाजूनं बरं वाटलं. नवऱ्यानं काय क्षमा मागायची? हा संसार आहे, चालायचं. मी त्यांना समजून घेतलं नव्हतं असे विचार तिच्या मनात आले. तिला समजलं, अरे माझ्या पतीने एवढा मोठा विद्वत्ता असलेल्या माणसानं क्षमा मागितली, तिला चांगलं वाटलं नाही. आणि असं थँक्यू बेटा. या सुमारास गंगाधर मरण पावला. भीमराव यावेळी लंडनला होते. रमानं त्यांना ही गोष्ट कळवली. पत्र लिहून त्यांनी तिचं सांत्वन केलं. आपल्या गैरहजेरीत मुलगा गेला याचं मात्र भीमरावांना वाईट वाटलं. साहजिक आहे, बाप होता तो. इतरांसाठी जर तो व्यक्ती एवढा तन्मयतेनं सगळं काही सोडून जीवन मार्गासाठी, चांगला मार्ग मिळण्यासाठी एवढं त्रास घेतात, तर आपल्या मुलामध्ये सुद्धा खूप जीव होता. त्याहून त्यांना वाईट वाटलं हे गंगाधर औषध पाणी नीट न झाल्यामुळे गेला याबद्दल. डॉक्टरांनी मागील थकबाकी होती त्यामुळे औषधी दिली नाही. ती दिल्याशिवाय डॉक्टर औषध द्यायला तयार नव्हते. गंगाधर या परिस्थितीत गेला. गंगाधरच्या वाट्याला हे विचित्र आलं. भीमरावांना त्यामुळं खूप वाईट वाटलं. परिस्थिती अशी होती की त्याला औषध पाण्याला पैसेच नव्हते गंगाधरला. इकडे बाबासाहेबांचा अभ्यास सुरू आणि ही हलाखीची परिस्थिती. त्यामुळं अशा या परिस्थितीमुळे गंगाधर वाचू शकला नाही. भीमराव 1923च्या एप्रिलमध्ये लंडनवरून भारतात परत आले. त्यांचं जंगी स्वागत झालं. असे दिवस चालले होते. भीमराव बॅरिस्टर झाले. बघा केवढी मोठी शिक्षणाची ओढ, केवढी मोठी जिद्द. असा हा संघर्षमय संसार चालू असताना मात्र भीमराव बॅरिस्टर झाले. 1923 मध्ये ते परत आले लंडनवरून. पहिल्या
केसचे 300 रुपये त्यांना मिळाले, ते त्यांनी रमाच्या हातात दिले. रमाला खूप आनंद झाला आणि त्यांनी केस जिंकली. त्या केसचे त्यांना 300 रुपये, म्हणजे आजचे केवढे मोठे पैसे झाले राहुल सर. ते 300 रुपये मिळाल्याचा आनंद झाला आणि रमाईला त्यांनी दिले. या सुमारास लंडन विद्यापीठाने त्यांना DSc ही पदवी रुपयाचा प्रश्न या प्रबंधाला दिली. या प्रबंधासाठी भीमरावांनी खूप कष्ट घेतले होते, उपास तापास भोगले होते, जीवापाड मेहनत घेतली होती. भीमरावांनी DSc मिळवल्याची तार वाचली आणि त्यांचे डोळे आसवांनी डबडबून आले. त्यांना भीमामाईची आणि सुभेदाराची आठवण झाली होती. ते आनंदानं स्पुंदून रडले. हे परळच्या ऑफिसातून घरी आले. रमाला बरं नव्हतं. रमा अंथरुणातच पडलेली होती. तरी साहेब आले हे कळताच ती उठली, दुखणं दूर फेकून दिलं. रमा ही कष्टानं संसाराच्या या सगळ्या वेड्यानं ग्रासलेली होती. काय करावं कसं करावं हे तिला कळत नव्हतं. आणि या ज्ञान सूर्याला आपण कशा प्रकारे मदत करू यामध्ये ती होती. आणि हळूहळू ती सुद्धा क्षीण होत चाललेली होती. बाबासाहेब आल्याचं समजताच तिनं अंगावरचं अंथरूण फेकलं. मी कशाची आजारी आहे आणि ती बाबासाहेबांच्या समोर गेली. रमा, मला डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली. हे वाक्य उच्चारताना त्यांचा गळा दाटून आला होता. रमाला गगन ठेंगणं झालं. बाबासाहेब आले होते. ज्ञानप्राप्ती झालेला रमाईचा पती महायुद्ध जिंकून आला होता. एक महाबुद्धच झाला होता. भरून आलेले रमाईचे डोळे त्या ज्ञानाच्या शिखराकडे पाहत होते. तिने नवऱ्याला ओळखलं. रमाचा पती आता प्रकांड पंडित झाला होता. रमा या प्रकारची या पराक्रमी नवऱ्याची पत्नी होती. आपला पती केवढा मोठा झाला आहे याचं गणित मात्र रमाई करू शकत नव्हती, मांडू शकत नव्हती. 1929 मध्ये पुन्हा रमाच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली. राजरत्न हा त्यांचा शेवटचा मुलगा मरण पावला. मुलगा भीमरावांच्या विशेष लाडाचा होता. तो खूप देखणा होता. तो भीमरावांचा जीव की प्राण वाटे. भोवतीच्या बाया बापड्या या म्हणत पोरगा अगदी राजपिंड आहे. रमा त्याला बाहेर घेऊन जात नसे. त्याला कोणाची नजर लागेल. रमाई म्हणत, भीमराव म्हणत, माझा मुलगा आहे, तो निश्चितच पराक्रमी होणार, जगाला दिपवणार. याबद्दल राजरत्नबद्दल बाबासाहेबांच्या मनामध्ये खूप लाड होता, खूप प्रेम होतं. मुलाचे लाड चालत भीमरावांच्या घरातलं ते चालतं फिरतं असं सुंदर लेणं होतं. त्याला थोडी बरं नसलं तरी त्यांचा जीव कावरा बावरा होई. तर अशी अनंत मरणांनी रमाईला दाखविलं. तिचा पाठलागच त्यांनी केला. या मरणांनी तिला काही सुचू दिलं नाही. या एकेका मरणानं रमाईच्या पायाखालची जमीनच हिसकावून घेतली. तिचे श्वासच लोळागोळा झाले. वीज पडून झाड कोसळावं तशी ती मनानं कोसळली होती. तर अशा प्रकारे रमाईच्या या जीवनामध्ये दुःखाचा सागरच पसरलेला होता. थोडं कुठेतरी सुख मिळालं. काय, बाबासाहेब बॅरिस्टर झाले असतील, बाबासाहेबांचा सत्कार झाला असेल, पुत्रप्राप्ती झाली असेल, असा थोडाफार आनंद यायचा. आणि पुन्हा काळ्या कुट्ट अंधारामध्ये रमाईचं जीवन हे झोकल्या जायचं. आणि त्याचं संपूर्ण ताकद लावून रमाई त्या संकटांना झेलत असे, पार करत असे. आपण पुढचा भाग पाहणार आहोत. ग्रंथाकडे आपल्याला वळायचं आहे.
त्या अगोदर मी एक सुंदरशी जातक कथा आहे. त्याच्या काळातली जातक कथा आहे आणि आपण मग ग्रंथाकडे परत वळूया. लागलीच विषयांतर होते, विषय तोडला जातो. खूप काही आहे. आपल्याला थोडं थोडं सगळंच ग्रहण करायचं आहे. रमाईचा आणि बाबासाहेबांचा विषय न संपणारा आहे, तर तोही निरंतर चालूच राहणार आहे. मला 2-3 पुस्तकं पुन्हा दिली आहे एकांनी वाचायला. सर तुम्ही याचाही अभ्यास करा. बाबासाहेबांचेच पुस्तक आहेत ते. तर हे तथागताच्या काळातली ही जातक कथा आहे. श्रावस्तीमध्ये तथागतांचं जास्तीत जास्त वास्तव्य गेलेलं आहे आणि श्रावस्तीमधलीच ही जातक कथा आहे. एक सुदास नावाचा चांभार असतो, अतिशय गरीब आणि चांभार असल्यामुळं तो अस्पृश्य. या इतर सवर्णापासनं त्याचं जीवन वेगळं होतं. अस्पृश्य असा होता तो. कुठेही त्याला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत होता आणि पाण्यासाठी जर संघर्ष हा आमच्या जीवनासाठी अर्पणच केलेला होता, त्यालाही कोणी पाणी देत नव्हतं. चांभार. मग त्याने काय केलं होतं, दारामध्ये घराच्या झोपडीच्या समोर एक पाण्याचं डबकं त्याने केलेलं होतं, किंवा त्यातच पाणी आलं साचलं की ते पाणी आपण प्यायचं. अशा प्रकारे त्याचा उपक्रम चालला होता आणि त्याची पत्नी आणि ते दोघं जण असं कुटुंब राहत होतं. एक दिवस सकाळ झाली. सुदास उठला आणि बाहेर पाहतो. तो काय दरवाजातून पाहतो, त्या डबक्यामध्ये एक सुंदर असं कमळाचं फूल फुललेलं होतं. त्याला खूप आनंद झाला. अरे वा, या डबक्यामध्ये कमळाचं फूल फुललं. लागलीच तो गेला. अगं ऐक. अहो काय सकाळी सकाळी काय सांगताय? अरे आपलं जे समोरचं पाण्याचं डबकं आहे, ज्यातून पाणी पितो, त्यामध्ये एक सुंदर असं कमळाचं फूल फुललेलं आहे. काय सांगता? ती आली पाहिजे. हां, कमळाचं फूल फुललेलं आहे याचा अर्थ तथागत भगवान बुद्ध आपल्या या झोपडीसमोरून गेलेले आहेत. त्यांचे पावलं आपल्या या झोपडीसमोरून गेलेले आहेत. अरे तू काय सांगतेस म्हणे, आपण शूद्र अस्पृश्य, आपल्या घराकडे कुठे तथागत येणार आहेत? नाही म्हणे, तसंच आहे. मग आता मी काय करतो म्हणे, मी हे फूल घेऊन राजाकडे जातो. राजा पाहू याचे किती पैसे आपल्याला देईल किंवा काय वगैरे असं तसं. त्याला खूप आनंद होतो, आपल्याला पैसे मिळतील. आता तो चांभार होता आणि तो हातामध्ये ते कमळाचं फूल घेऊन त्या राजाकडे सकाळी सकाळी चालला होता. आता हा राजा आपल्या सुवर्ण रथामध्ये बसून छानपैकी सेवक वगैरे असे मागे पुढे, आणि राजा चालला होता. सकाळचा सुंदर प्रकाश त्याच्या रथावर पडला होता. त्या प्रकाशामध्ये राजा चमकत होता आणि जाता जाता त्या राजाची दृष्टी या सुदासवर गेली आणि सुदासची दृष्टी सुद्धा राजावर गेली. अरे राजा तर इथेच आहे, मग का नाही ते कमळाचं फूल? राजा बोलला, त्यानं ओळखलं, हा तर चांभार आहे, हा माझे बुटा चपला वगैरे हा चांगल्या प्रकारे करून देतो. राजाने त्याला ओळखलं. राजाने त्याला ओळखल्यानंतर, अरे सुदास कुठे? मी तुमच्याचकडे येतो. हे फूल जे आहे कमळाचं, हे कमळाचं फूल फुललेलं आहे आणि मी तुम्हाला देण्यासाठी. कमळाचं फूल आहे एवढं सुंदर, सांग तुला या फुलाची काय किंमत पाहिजे? त्याचा आनंद पुन्हा दुगीनच झाला. आपण तर राजाला काही थोडेफार मुद्रासाठी पैशासाठी आपण चाललो होतो. अरे मी चाललो म्हणजे तथागताकडे, आणि साहजिकच तथागताच्या दर्शनासाठी जात असताना
तू जर हे मला फूल देत असेल तर मी तथागतांच्या चरणी ते अर्पण करेल. हे असं ऐकून सुदत्त हा चक्रावून गेला. सांग सांग, बोल, तू थांबू नकोस, त्याची किंमत सांग. मी तुला 50 मुद्रा त्याच्या देईल, 50 मुद्रा देईल. असं म्हटल्यानंतर तिथून त्या गावचा वजीर चालला होता. अशरफिया म्हणायच्या त्यावेळेस पैशाला. वजीर चालला होता. त्या वजिराने ती गोष्ट ऐकली की हा जो चांभार आहे याच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे, तो कमळाचं फूल त्या राजाला देत आहे आणि त्याबद्दल राजा जो पैसे देत आहे ते त्यानं ऐकलं. आणि हे त्याला समजलं की हा राजा कमळाचं फूल बुद्धाला घेऊन जात आहे. तो सुद्धा चालला होता. तो म्हणे, ए सुदत्त थांब, काय ते कमळाचं फूल मला दे. तुला राजा 50 मुद्रा देत आहेत ना, मी तुला 1000 मुद्रा देतो, पण ते कमळाचं फूल तू मला दे, मी तथागताच्या चरणी अर्पण करेन. हे ऐकून तो अचंबित झाला. या कमळाच्या फुलाची एवढी किंमत आहे. आणि त्याला नवल वाटलं. आता तो राजा थोडा पुढे गेला. राजा पुढे गेल्यानंतर हा जो वजीर आहे, वजीराने त्या याच्यामध्ये सौदा चालला. ऐकलं नगरसेठनं. नगरसेठ म्हणजे गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस. तो प्रचंड श्रीमंत होता. तो राजालाही पैसे द्यायचा प्रसंगी आणि आसपासचे जे राज्य होते त्यांना सुद्धा तो पैसे पुरवायचा. तो नगरसेठ चालला होता बुद्धाच्या दर्शनाला आणि या वजीराचं आणि त्या सुदात्ताचं बोलणं त्याने ऐकलं. फूल आहे म्हणे, हो. आणि मग वजीर बोलला, सुदात्त काय लावलं म्हणे? अरे ते 1000 मुद्रा फक्त त्या फुलाची किंमत नाही. तू सांग, मी ज्यावेळेस पैसे देतो मी मोजत नाही, मी त्या मोठमोठ्या ज्या कावडी असतात कावडीनं वाटून पैसे देतो म्हणे. 1 कावड भरलेली पैसे मी तुला देतो. काय ते आवाज का? दादा आवाज राहू दे. हा, 1 कावड भरलेली पूर्ण मी तुला देतो, ते फूल तू मला दे. मग सुदत्त तो चांभार गरीब, तो इतका त्याला पैसा मिळून राहिला. आणि मग हा पैसा जो आहे त्यापेक्षा यांच्या मनामध्ये बुद्धाच्या बद्दल जर एवढं प्रेम आहे तर हे फुललेलं कमळाचं फूल मीच का न घेऊन जावं बुद्धाकडे. त्या तिघांपैकी राजा, वजीर आणि तो सेठ या तिघांनाही त्यांनी सांगितलेल्या किमतीमध्ये ते फूल त्याने दिलं नाही. आणि तो तसंच ते फूल घेऊन श्रावस्तीमध्ये एका आम्र वृक्षाखाली तथागत बसले होते. त्यांचं प्रवचन सुरू होतं. आणि हा सुदत्त तिथे जाऊन तिथे थांबला आणि त्यानं पाहिलं, तथागतांनी पाहिलं की हा यानं फूल आणलेलं आहे. आणि तथागत बोलले, या म्हणे इथे. हा तिथे जाण्या अगोदर राजाही पोहोचला होता, वजीरही पोहोचले होते आणि तो सेठ सुद्धा पोहोचले होते. ते फक्त पाहत होते. आणि ते जे सुंदर फुललेलं फूल होतं ते जाऊन त्याने तथागताच्या चरणी अर्पण केलं. आणि मग तथागत बोलले की सुदत्त, मला माहीत आहे तुझं जीवन अतिशय साधंसुद्धा आहे, परंतु तुझ्या मनामध्ये प्रेम, करुणा, वात्सल्य हे केवढं मोठं आहे. या सगळ्यांनी तुला ते फूल मागितलं, परंतु ते तू कोणत्याच किमतीमध्ये तू त्यांना दिलं नाही. आणि ते फूल तू मजवळ आणलंस, दिलंस. खरोखर तुझं आयुष्य हे संपन्न झालं. तुझं आयुष्य तू जिंकलेलं आहे. आणि खरोखर तुझ्या आयुष्यामध्ये तू खूप मोठा असा ज्ञानी होशील. असा हा जो अडाणी सुदत्त आहे तो मग त्यानं धम्म स्वीकारला आणि तो सुद्धा तथागताच्या या संघामध्ये तो सुद्धा सामील झाला. तर अशा सुंदर अनेक खूप छान छान जातक कथा आहेत. आपल्याला ह्या सगळ्या जातक कथा, बाबासाहेबांच्या गोष्टी आहेत, त्यानंतर रमाई, बाबासाहेब आहे, या सगळ्यांचं थोडं 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 आपल्याला घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे कालपर्यंत ताईंनी राजा बिंबिसाराला तो जो उत्तर देतो आणि आश्रमात जातो सिद्धार्थ, इथपर्यंत ताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण पुढचा भाग पाहणार आहोत. वैराग्याचा त्याग. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र असे. जी तपश्चर्या केली होती आणि मनातून जी ध्यान साधना सुरू होती त्याचं रूप जे होतं ते अतिशय उग्र होतं. अशा प्रकारची त्यांची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षेपर्यंत चालली. बघा, जोपर्यंत ज्ञान प्राप्ती होत नाही, जोपर्यंत मला सत्य हे समजत नाही, तोपर्यंत 6 वर्ष ही तपश्चर्या तथागत भगवान बुद्धाची चालली होती. हे स्थळ आम्ही हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये पाहिलेला एक गुफा आहे वरती डोंगरावर, आणि त्या डोंगरावर अशी कपारी आहे. त्यात सिद्धार्थांनी जी तपश्चर्या केली होती ती तपश्चर्याचा तो जो परिसर आहे तिथला, तर तिथे त्या डोंगरामध्ये ती मूर्ती तथागताची ठेवलेली, अगदी क्षीण झालेली, संपूर्ण शरीर क्षीण झालेलं, ज्या शरीरावर मांसच नाही आहे अशा प्रकारची मूर्ती त्या डोंगरावर ठेवलेली आहे. मग तथागतांनी 6 वर्ष तपश्चर्या केली. 6 वर्ष. 6 वर्षानंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरी त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि त्या प्रश्नावर त्यांचे मन केंद्रित झाले होते. त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला किंचितही उलगडा झाला नव्हता की खरं सुख कोणतं आहे, खरं जीवन कोणतं आहे, खरा मार्ग कोणता आहे. ही एवढी 6 वर्षाची ध्यान साधना, 6 वर्षाची तपश्चर्या करून सुद्धा सिद्धार्थाला ज्ञान प्राप्ती झाली नव्हती. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग व्यसनमुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाहीये. ध्यान साधना, तपश्चर्या आणि उपवास हा जो मार्ग आहे हा मार्ग खरा नाहीये. यामधून मला ज्ञानप्राप्ती होणार नाहीये. काही जण इह लोकासाठी दुःख भोगतात तर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. की मी जर खूप ध्यान साधना केली तर निश्चित मला काहीतरी फळ मिळेल. मी जर मंदिरात जाऊन रोज फुलं वाहिले त्यापासून मला काहीतरी मिळेल. मी नवस वगैरे केलं, हा त्याचाच प्रकार आहे. अमुक बाबाला जायचं, नवस करायचा आणि तिथून मला काहीतरी मिळेल. हे सगळे जे विचार आहेत हे तथागताला समजले हे सगळे खोटे आहेत. यामध्ये तथ्य नाहीये. आणि कोणत्याही प्रकारचे उपास तापास करणं म्हणजे ज्ञानप्राप्ती आहे, सत्याचा मार्ग आहे असं मात्र सिद्धार्थाला समजलं नाही. 6 वर्ष तपश्चर्या करून. माझ्या बाबतीत देखील काहीसे असे झाले नाही का? मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल का? मी जे शारीरिक क्लेश घेत आहे, क्लेश म्हणजे वेदना, स्वतःच आपल्या शरीराला वेदना देणं, त्याला आपण क्लेश म्हणू. मग हा जो शारीरिक मी क्लेश स्वतःला देत आहे हा धर्म आहे काय? असा प्रश्न सिद्धार्थाला पडला. ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, त्या अर्थी
विचाराचा ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराशिवाय शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. बघा, असंख्य विचारने आपले हे मन भरलेले असतं. सर्वात जगामध्ये सर्वात चंचल जर काही असेल तर हे आपलं मन आहे. आपण इथे बसलेलो आहोत, पण अरे घरी मुलगा आला असेल का, त्यानं काय तो जेवेल की काय, त्याला भूक लागली असेल वगैरे, एका क्षणात आपण हे सगळं सोडून कुठल्या कुठे जातो. किंवा तो दिल्लीचा मोर्चा कसा आपण पाहिला होता, लागलीच हे सोडून. इतकं चंचल मन आहे आपलं. आणि मग तथागत म्हणतात आपण याच विचाराने चालत असतो. तुम्ही इथे आलात, एक विचार घेऊन आलात. तुम्ही विचाराशिवाय आपण जगू शकत नाही. इथून गेल्यानंतर तुमचा विचार असा असेल, अरे माझ्या लेकरांना मी जेवण देईल, किंवा असं काम असेल त्याच्याकडून मी विचारांनी आपण असंख्य भरलेलं असतं. विचाराशिवाय आजची रात्र गेली, सकाळी उठल्या उठल्या वेगळा विचार, वेगळे काम. विचार जर नसेल तर ते शरीरच मृत आहे. मग तो म्हातारा असेल, तो तरुण असेल, लहान मूल असेल किंवा कोणी असेल, विचाराशिवाय या शरीराची हालचालच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तथागताने सांगितल्या की सगळ्यात महत्त्वाचा आपला विचार आहे. जर केवळ शरीराचाच विचार करावायचा विचार असेल तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते. पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य, पण त्याचा काय उपयोग? ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा याने तो गळून गेला आहे. थकव्यामुळे त्याचे मन शांत राहिलेले नाही. त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग तुमचं हे रोजचं काम करत असताना थकवा येऊ, शरीर क्षीण हो, परंतु तुम्ही तुमचा मार्ग, तुमचा विचार सोडत नाही. आणि ज्यानं विचार सोडला त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही. जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावायचे आहे ते त्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही, तो ते कसे गाठू शकेल? मग आपल्या मनामध्ये अनेक ध्येय आहेत, अनेक उच्च विचार आहेत, आणि त्या प्रकारे आपण पदक्रमण, त्या प्रकारे आपण जात असतो. एखादा गायक जर असेल तर तो म्हणेल की नाही, सुंदर असे गाणं माझ्याकडून तयार झाले पाहिजे, बाबासाहेबाचं सुंदर असं भीमगीत तयार झालं पाहिजे. ते त्या विचाराने प्रेरित असतात. निश्चित आपल्याला असं वाटतं माझे मुलंही छान शिकले पाहिजेत, सुसंस्कारिक झाले पाहिजेत, चांगली त्यांना नोकरी लागली पाहिजेत. या प्रेरणेनं आम्ही आमचं जीवन जगत असतो. आणि तथागत म्हणतात हा जिथे विचार संपतो तिथे मात्र आयुष्य संपल्यासारखं असतं. ज्यावेळी उर्वेला इथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. सुजाता नावाची त्याची मुलगी होती. बघा, ह्याच भागातील, याच परिसरामध्ये उर्वेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ होता. आणि सुजाता जी आहे ती सुजाता त्याची मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. आता तथागताला ज्ञान प्राप्तीच्या अगोदर ह्या सगळ्या अंधश्रद्धा होत्या, नवस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या. आणि या सुजातानं सुद्धा तिथल्या एका वृक्षाला नवस केला होता की मला मुलगा होऊ दे, आणि तिला मुलगा झाला होता. म्हणून तिची इच्छा पूर्ण झाल्यामुळे तिने तो नवस फेडण्यासाठी त्या जागी जायचं ठरवलं. त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे. पन्ना नावाची दासी, हा नवस फेडण्यासाठी पन्ना नावाच्या दासीला तिथे पाठवलं. आणि बघ तिथली परिस्थिती वगैरे कशी आहे हे ते सांगितलं. आणि मग ज्यावेळेस ती पन्ना आली आणि ज्यावेळेस तिने बघितलं की वृक्षदेवच अवतरला आहे, इथे या ठिकाणी जे वृक्ष आहे तो वृक्ष नसून तो वृक्षदेव अवतरला आहे असं तिला वाटलं. सुजाता आली
आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. बघा केवढी मोठी श्रद्धा होती. समजलं तिला की इथे तथागत बसलेले आहेत तपश्चर्येसाठी, आणि सुजातानं सोन्याच्या पात्रामध्ये अन्न आणलं आणि ते गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुपठित नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले. बघा पात्र घेतलं आणि तथागताला समजलं, अरे उपास तापास वगैरे कुछ नाही आहे, हे सगळं थोतांड आहे. हा विचार तथागताने घेतला आणि ते जे अन्न आहे ते अन्न ते नदीकाठी गेले आणि त्यांनी अन्न ग्रहण केले. त्याप्रमाणे त्यांची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. वैराग्य, क्लेश, उपास तापास यातून आपल्याला ज्याला आपण म्हणू ज्ञान मिळतं, हा विचार त्यांच्या मनातून धुतल्या गेला, पुसल्या गेला. तपश्चर्या आणि आत्मक्लेश याचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्यांच्या बरोबर असलेले ते 5 तपस्वी त्यांच्यावर रागवले आणि तिरस्काराने त्याला सोडून गेले. हे 5 तपस्वी सुद्धा सोबत आलेले होते की जे पुढे चालून पुन्हा ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर पुढे चालून पुन्हा सिद्धार्थाला भेटतात. आणि या 5 ब्राह्मणांनाच, या तपस्वींनाच तथागत आपले ज्ञान देतात. त्यांना राग आला, आम्ही सर्व ही ध्यान साधना इथे करत आहोत, तपश्चर्या करत आहोत, आणि तू त्या सुजातानं आणलेली खीर म्हणा किंवा अन्न म्हणा ते तू प्राशन केलंस आणि एवढी मोठी ध्यान साधना तू सोडलीस. याचा राग त्यांना आला आणि मोठ्या रागानेच ते मग तिथून चालले गेले. तर अशा प्रकारे सिद्धार्थाला आपला गृहत्याग केल्यानंतर आपलं ऐश्वर्य, आपला आई वडील, आपली पत्नी, आपलं बाळ राहुल हे सगळ्यांना सोडल्यानंतर मात्र या ज्ञानाच्या वाटेने एक एक अनुभव यायला लागले आणि एक एक प्रत्येक गोष्टीचा ते स्वतः त्यामध्ये उतरून त्याचा ते शोध घेऊ लागले. ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी, नव्या प्रकाशासाठी चिंतन. अन्नत्याग करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले आणि मग अन्न ग्रहण केल्यानंतर सिद्धार्थ ताजे तवाने झाले. जे खुळचट मागचे जे विचार होते ते संपूर्ण त्यांनी त्यागले आणि नंतर त्या नवीन विचारांनी ते पुढे निघाले. ते अपयश इतके मोठे होते की कोण्याही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. आता त्याला अर्थातच वाईट वाटले, पण वैकल्ल्याचे मात्र त्याला स्पर्शही केला नाही. एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठवलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला 5 स्वप्न दिसली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपल्याला खात्रीने ज्ञान प्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला. मन प्रसन्न झालं, शरीराला ऊर्जा मिळाली आणि ऊर्जा मिळाल्यानंतर सिद्धार्थ त्या रात्री झोपी गेले, निवांत झोपी गेले. अगदी कोणत्याच प्रकारची चिंता, भय, मार त्यांच्या समोर नव्हता. आणि त्या रात्री त्यांना 5 स्वप्न पडले. त्या स्वप्नांचा अर्थ त्यांनी काढला की निश्चित आता आपल्याला ज्ञानप्राप्ती होणार आहे आणि आपण ज्ञानप्राप्तीकडे जाणार आहोत. हा पुढचा भाग आपण उद्याला पाहूत. आज या ठिकाणी थांबूत. साधु साधु साधु. मिलिंद दादा दुसरा माईक द्या बाबांना. तिथून बसूनच मग ऐक. हॅलो.
हॅलो, नाही होत का? हा धम्म हो हवा हवा, दुःखावरीलही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा, दुःखावरीलही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. दुःखाने विश्व सारे तुडुंब भरले आहे रे. व्याधी व्यथा जरा मरण, तुझीच वाट पाही रे. जीवन प्रवासी मानवा, विसावा शांतीचा हवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होई निर्मिती. अनेक दुःख वेदना, कुकर्माची परिणिती. पुसावे सारे आसवा, ठेवावे दूर वैरवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म शिकवितो नीती, मैत्री भावना प्रीती. सतधम्माची प्रचिती, मिळेल तयाने सुगती. बंधुभाव वाढवा, मैत्री भाव जागवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. आपण धम्मास ओळखा, लावा कसोटी पारखा. हा सत्य सत्यासारखा, झाला विश्व लाडका. अष्टांग मार्ग ही दवा, सतधम्माचा गोडवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा, दुःखावरीलही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. प्रसाद घ्यायचा आहे. जावनेचा मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. 3, 5, 8, 10 राहा आचरणी तत्व. आचरणी तत्व. तुम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. तुम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. बोधिसत्वाच्या बुद्धिबळाने आलं वैभव. आलं वैभव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. प्रज्ञाशील करुणाता मैत्रीचा गुण. मैत्रीचा गुण.
प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान, प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घ्या हो सर्व मिळून नंतर घ्या हो शिलेचे पाणी, शिलेच्या पाण्याचा ज्ञानाव गोट, पवित्र करा हो आपल्या मनास. बुद्धाच्या मार्गाने चालाव नीट, धम्माच्या मार्गाने चालाव नीट, संघाच्या मार्गाने चालाव नीट, भीमाच्या मार्गाने चालाव नीट. बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय. ताईंचा सत्कार, ताई कोणाकोणाचं नाव असतं, दोघींचा सत्कार करायचा आपल्याला. रचनाताई जाधव आणि सुमनताई सरकटे यांनी आज प्रसाद दिलेला आहे. तर बरं, मंगलाताई साळवे आणि नाट्य दांडगे ताई या ताई समोर येऊन यांचा सत्कार करतील. पुष्पगुच्छ इथे आहे ना. तर सूचना अशीही आलेली आहे, ही जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला आपल्याला भोजन दान देण्याचा विचार आहे. सगळ्यांची जर इच्छा असेल आणि थोडं थोडं ज्याला आपण म्हणू दान करून या पौर्णिमेला आपण